महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागात शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाकडून तब्बल 70 लाख रुपये उकळणाऱ्या टोळीतील तिघांना भिवंडी गुन्हे शाखा घटक 2 ने अटक केली आहे. आरोपींकडून मंत्रालयातील विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट लेटरहेड, शिक्के व कागदपत्रे जप्त करण्यात आली असून या रॅकेटचा अधिक तपास सुरू आहे. काल्हेर येथील दर्शन संतोष पाटील वय 28 यांना मुख्य आरोपी श्याम विठोबा खलकर याने महसूल व वन विभागात लिपिक टंकलेखक पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. विश्वास संपादन करण्यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या, शिक्के आणि राजमुद्रा असलेली कागदपत्रे दाखविण्यात आली. त्यानंतर ऑनलाईन बँक व्यवहार आणि रोख स्वरूपात एकूण 70 लाख रुपये स्वीकारून फिर्यादीला बनावट नियुक्तीपत्र व ओळखपत्र देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नोकरी न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीकडे वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान श्याम विठोबा खलकर 55, जुगल कुमार लोधिया 39 आणि रवींद्र शंखुआ 52 यांना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. आरोपींविरुद्ध मुंबई, ठाणे, पालघर आणि हिंगोलीसह विविध पोलीस ठाण्यांत फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर केल्याचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे. या टोळीने आणखी किती नागरिकांची फसवणूक केली आहे, तसेच बनावट शासकीय कागदपत्रे आणि शिक्के कुठून मिळवले याचा तपास सुरू आहे. नागरिकांनी शासकीय नोकरीच्या आमिषाला बळी न पडता अशा संशयास्पद व्यक्तींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. त्याला लिपिक आणि टंकलिपी किंवा लिपिक या पदावर वन विभागात, महसूल विभागात नोकरी लावतात असं त्याला बनावट नियुक्तीपत्र देखील त्यांनी दिलं होतं. यांची मोडच अशी आहे की हे सुशिक्षित बेरोजगार यांना हेरून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे, त्यांना आमिष दाखवायचे की तुम्हाला आम्ही नोकरी लावतो आणि त्या अनुषंगाने त्यांची जे काही प्रश्नपत्रिका असतील किंवा उत्तरपत्रिका त्याला पोस्टाने घरी पाठवायचे हे आरोपी व्हिक्टीमला किंवा त्या पीडिताला. त्याच्यानंतर त्याला काही दिवसानंतर त्याला नियुक्तीपत्र देखील देण्यात यायचं. हे मोठं रॅकेट आहे. अजूनही याच्यामध्ये आरोपी असण्याची शक्यता आहे. काही आरोपी तपासाने निष्पन्न देखील झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये किंवा दिल्लीमध्ये देखील रेल्वेमध्ये नोकरी लावतो असा देखील त्या तपासामध्ये काही गोष्टी निष्पन्न झाल्या. त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत असतो. सर, नोकरी सगळ्यांना हवी असते, पण अशा सुशिक्षित बेकारांना तुम्ही काय आवाहन कराल? या निमित्तानं मी आवाहन करतो की अशा प्रकारची जी विक्टीम आहेत किंवा पीडित आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांची जर फसवणूक झाली असेल तर त्यांनी गुन्हे शाखेकडे संपर्क करावा. त्या अनुषंगाने आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू. सर, यामध्ये काही मंत्रालयीन भागीदारी सुद्धा हाती लागू शकतात का? मंत्रालय काही कर्मचारी सुद्धा आहेत येऊ शकतात का? मोठ्या प्रमाणात पेपरफुटी प्रकरण ठाण्याच्या हद्दीमध्ये ज्यात आरोपी पकडण्यात आले होते, तर मंत्रालयातले देखील काही यामध्ये भागीदारी असू शकतात का? शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो. सर, ज्या आय कार्ड वगैरे बनवण्यात आले आहेत त्या मागे कोणी सूत्रधार आहेत का? काही प्रिंटर्स काही जप्त वगैरे करण्यात आले आहेत का? बरोबर आहे. ज्या ठिकाणी त्यांनी बनावट नियुक्तीपत्र असतील, आय कार्ड असतील किंवा जे रबर स्टॅम्प ज्या ठिकाणी बनवलेले आहेत त्या बनवणाऱ्यांचा किंवा जे उत्पादन करणाऱ्यांचा काही या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे, त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे. सर, फिर्यादीने एवढी रक्कम ऑनलाईन दिली आहे का ऑफलाईन दिली? फिर्यादीने रक्कम ही काही प्रमाणामध्ये ऑनलाईन दिलेली आहे आणि काही रोख स्वरूपात देखील दिलेली. तर फिर्यादीला ही गोष्ट कशी लक्षात आली की आपली फसवणूक होते आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल? बनावट नियुक्तीपत्र दिल्यानंतर फिर्यादी ज्यावेळी मंत्रालयात संबंधित विभागामध्ये त्यांना अप्रोच केलं किंवा तिथे संपर्क केला असता त्याला त्यावेळी लक्षात आलं की अशा कोणत्याही प्रकारची नियुक्ती झालेली नाही किंवा जे त्याला नियुक्तीपत्र दिलेलं आहे ते बनावट दिलं गेलं की त्याला लक्षात आल्यानंतर त्यानं आमच्याकडे तक्रार. आरोपीचा बॅकग्राऊंड त्या शिक्षण किती होतं त्याचा? आरोपींचं बॅकग्राऊंड असं आहे की यांच्यावर पूर्वी याच प्रकारचे नोकरी लावते अनुषंगाने काही गुन्हे दाखल होते. जसे श्याम खतकरवर 9 गुन्हे दाखल आहेत, इतर दोन्ही आरोपींवर 2-2 गुन्हे दाखल आहेत. शिक्षण किती झालेलं होतं? शिक्षण त्यांचा तपास सुरू आहे. त्यांच्याकडे देखील काही त्यांचे शिक्षणाच्या अनुषंगाने बनावट प्रमाणपत्र देखील आहे.